लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता खरं तर रम्या इथं मुद्दाम सर्व काही करत असते. ती मुद्दाम इथे आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. आता इथे काव्याने तर आबोला धरलेला असतो, त्यामुळे तिने दरवाजा लावलेला असतो. तितक्यातच आता इथे पार्थ म्हणत असतो की रम्या खरं तर तू आमच्या दोघांमध्ये अजिबात पडू नको, असं म्हणून तिला रूमच्या थोडंसं बाहेर आणतो. आता ती लगेच म्हणत असते की काय पार्थ, पण तुझ्या बोटाला किती लागले, औषध वगैरे लावून देऊ का? हे ऐकल्याबरोबर खरं काव्या आतमधनं येते आणि म्हणत असते की लावा की तिच्याच हाताने औषध लावा, मला तुमची खरं तर काळजीच नाही ना, असं म्हणून परत रागाने दरवाजा बंद करून घेत असते काव्या. पार्थ मात्र तिच्या मागेच जातो आणि दरवाजापाशी उभा राहूनच म्हणत असतो की काव्या असं काय करताय, हे फिसकरलेली मांजर ऐका की माझं, अहो असा गैरसमज का करून घेत आहेत, आपण बोलूया ना, आपण बोलून सर्व काही नीट करूया ना, असं इथे पार्थ म्हणत असतो. मात्र काव्या त्याचा एकही शब्द इथे ऐकत नाही. आता रम्या देखील इथे म्हणत असते की मी येते, असं म्हणून ती तिथून निघून गेलेली असते. मात्र पार्थ आणखी देखील तिला मनवण्याचा इथे प्रयत्न करत असतो. मात्र काव्याचा काही राग इथे कमी होत नसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी बाबांच्या विरोधात जाऊन जीवाबद्दल बरंच काही इथे बोललेली आहे, तेच आपण इथे पाहणार आहोत. आता इथे खरं तर आता इथे धनंजय आल्याबरोबर खरं तर जीवाला म्हणत असतात हे सर्व काही तुझं लाईव्ह सुरू आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते असं काय बोलताय बाबा. तेव्हा धनंजय म्हणतात हां, तू देखील इथे लपून छपून भेटायला आली आहेस ना त्यांना. हां ठीक आहे, लपून छपून आलीस ना, तर आता शेवटचं त्यांना भेट, कारण याला तू आता कधीच भेटू शकणार नाहीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते की का बाबा. तेव्हा धनंजय म्हणतात काका काय करतीस, अरे याचे वकील डिवोर्स पेपर्स घेऊन आले होते, तुझी सही हवी होती त्यांना, मी माझ्याकडे दे, मी नंदिनीची सही घेऊन येतो असं मी म्हणतो. आता नंदिनी म्हणत असते बाबा हे काय बोलताय तुम्ही, हा विषय आपण घरी पण बोलू शकतो ना. तेव्हा बाबा म्हणतात का घरी का, हो दे ना सगळ्यासमोर, इथे सगळं काही, सगळ्यांचा आदर्श हा तुझा जीवा, मग हा जीवा प्रत्यक्षात कसा आहे सगळ्यांना कळू देच की. तेव्हा नंदिनी म्हणते बाबा बस करा तुम्ही आता, आमच्या नात्याचा जीवांचा तमाशा होऊ नाही द्यायचा मला आता इथे. आता लगेच धनंजय म्हणतात तमाशा केला यांनी तुझ्या आयुष्याचा, या सगळ्या सोशल मीडियावर त्यांनी जी खोटी प्रतिमा तयार केली ना स्वतःची, ती खोडून काढायलाच मी इथे आलो आहे, असंही ते धनंजय म्हणत असतात. हे सर्व ऐकून खरं तर नंदिनी असं काय सडेतुड उत्तर देणार असते ते पाहण्यासारखंच असतं. आणि जीवा देखील इथे आश्चर्यचकितच होत असतो की नंदिनी तिच्या बाबासमोर एवढं काही बोलू शकते का, असं त्याला वाटत असतं. मात्र आज नंदिनीने खरं तर असं सर्व काही बोललेलं असतं ते जीवाला आवडणार असतं. आता इथे नंदिनी म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं बाबा, जीवांची प्रतिमा अशी एका क्षणात खोडता येऊ शकते का. एक वेळ लिहिलेलं खोडता येतं, पण मनावर कोरलेलं कसं खोडणार आहात तुम्ही. आमच्या नात्याच्या प्रेमाच्या खुणा आज ह्या सगळ्या मुलांच्या मनावर उमटल्या आहेत, त्या पुसता तुम्हाला कधीच जमणार नाहीत बाबा. तुम्हाला सांगायचं होतं ना सगळ्यांना की जीवाची प्रतिमा कशी आहे ते, आज मी सांगते सगळ्यांना. जीवा प्रत्यक्षात कशा आहेत, तर आता जीवा इथे मान हलवून नको म्हणत असतो, सांगू नको नंदिनी. मात्र नंदिनी खरं तर जीवाचं इथे ऐकत नाही. आता ती इथे म्हणत असते की बाबा मी खूप फिल्मी आहे, तुटणाऱ्या ताऱ्याकडे बघून मी माझ्यावर प्रेम करणारा नवरा हवा अशी मी विश मागितली होती, आणि देवाने माझ्यावर जीव ओळून टाकणारे जीवा दिले मला. हे सर्व काही आता खरं तर नंदिनी जीवाचा हात धरूनच म्हणत असते. ती म्हणत असते बाबा तुम्हाला माहीत नाही, या काचेच्या बाजारात हिरा आहेत माझे जीवा, कामात हुशारत, मनाने समजूतदार आहेत आणि प्रेमात धुवादार आहेत. आता जीवाला इथे नंदिनी म्हणत असते जीवा मला तुमचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही माझे जोडीदार आहात म्हणून. हे सर्व ऐकून खरं जीवा इथे फार खुश झालेला असतो. मात्र इथे धनंजयच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता नंदिनी खरं तर डोळे पुसतच खरं धनंजयकडे पाहून म्हणत असते त्यांनी कधी प्रेमात चंद्रतारे तोडून आणण्याचं वचन मला नाही दिलं बाबा, कारण त्यांना तुटलेलं कसं जोडायचं हे चांगलंच माहीत आहे. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणत असते की हा कधी कधी ते हट्ट करतात, रुसतात, चिडतात, पण प्रेमात रुसलं नाही, मनवलं नाही तर मग काय केलं. आता नंदिनी खरं धनंजयला म्हणत असते बाबा आम्ही आधीच नशिबाशी खूप भांडलोत, त्यानंतर आता कुठे मी त्यांना मिळवले, त्यांनी मला परत मिळवले, आता आमच्या तिसऱ्या कुठल्याच व्यक्तीला मी येऊ देणार नाही, अशी ठामपणे खरं तर धनंजयला नंदिनी म्हणत असते. आता इथे नंदिनी खरं तर जे सर्व काही मुलं इथे उभा असतात त्यांना इथे म्हणत असते आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी गिरवलं होतं ना की हॅशटॅग नंदिनी आहे ना, पण आज मी सगळ्यांसमोर मिरवते, हॅशटॅग नंदिनी परत आली आहे, कायमची परत आली आहे, कधीही न जाण्यासाठी परत आली आहे, असंही आता जीवाचा खरं हात धरूनच म्हणत असते. मी फक्त
तुमचीच आहे जीवा, नंदिनी जीवा देशमुख असं म्हणून खरं तर ती धनंजयच्या हातचे ते डिवोर्स पेपर घेते आणि जीवाकडे पाहून म्हणत असते की यावर सही तुम्हाला माझी कधीच मिळणार नाही आणि मी ती करणार देखील नाही असं म्हणून खरं तर त्या डिवोर्स पेपरचे इथे बारीक बारीक तुकडे इथे नंदिनी करत असते. आता इथे खरं तर टायटल सॉन्ग लागलेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. हे सगळं काही पाहून आता जे काही इथे मुलं असतात ना ते इथे ह्या सर्वांसाठी टाळ्या वाजवत असतात आणि शिट्ट्या देखील वाजवत असतात. इथे मात्र धनंजयला खूप राग आलेला असतो. धनंजय लगेच तिचा हात पकडतात आणि चल नंदिनी असं म्हणत असतात. नंदिनी म्हणत असते बाबा माझा हात सोडा ना. तेव्हा धनंजय म्हणत असत की तुझा हात मी चुकीच्या व्यक्तीच्या हातात कधीच देऊ देणार नाही असं ते म्हणत असतात आणि तिला ओढतच नेत असतात. तेव्हा नंदिनी बाबांना थांबवते आणि म्हणत असते की बाबा सोडा ना माझा हात, प्लीज बाबा सोडा ना माझा हात, मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. मी खरं तरी जीवामध्ये तुम्हाला पाहते बाबा, मला सोडा ना. ते जर माझे नाही झाले तर मी मरून जाईल बाबा. असं ऐकल्याबरोबर खरं धनंजयने इथे नंदिनीचा हात सोडलेला असतो. आता इथे धनंजयने हात सोडल्याबरोबर खरं धनंजय म्हणतात जा नंदिनी, तुझ्यावर जीव ओळून टाकणारा जीवा तुला मिळालाय. आता खरं तर धनंजय इथे इमोशनल झालेले असतात आणि ते इथे म्हणत असतात की जा नंदिनी जा, जिले अपनी जिंदगी, असं फिल्मी स्टाईलमध्येच नंदिनीला म्हणत असतात. हे ऐकून खरं नंदिनी बाबांना घट्ट अशी इथे मिठी मारत असते. आता नंदिनी इथे म्हणत असते की बाबा तुम्ही असे. तेव्हा इथे लगेच धनंजय म्हणत असतात की मी तुझाच बाप आहे ना, जा नंदिनी जीवाकडे असं म्हटल्यावर खरं तर डोळे पुसतच नंदिनी इथे जीवाकडे धावत गेलेली असते आणि जीवाला देखील इथे घट्ट अशी मिठी मारलेली असते. इथे धनंजय म्हणत असतात हे सगळं जे होतं ना ते नाटक होतं, पण याच्या आधीचा राग खरा होता अगदी हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत. पण मग मला जाणवलं की खरंच तू हिरा आहेस. माझ्या मुलीची पारख बरोबर होती. माझ्या बायकोला कळलं पण मला कळायला थोडा वेळ लागला. आता इथे धनंजय खरं तर जीवाला हात जोडूनच म्हणत असतात मग या तय्यबलीला आता माफ करणार ना. आता जीवा खरं तर काय बोलताय बाबा असं म्हणून खरं तर धनंजयला घट्ट अशी मिठी मारलेली असते. आता इथे सर्वच जण खरं इमोशनल झालेले असतात. आता इथे जीवा म्हणत असतो की पेपर सोडवायला तेव्हाच मजा येते जेव्हा प्रश्न कठीण असतात आणि माझ्या तुमच्यावर खरं तर अजिबातच राग आता राहिलेला नाही. आता इथे धनंजय म्हणत असतात तरी सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी खास आणलं आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की काय काय देणार आहात तुम्ही मला. तेव्हा इथे धनंजय म्हणत असतात की तुमचं जग असं म्हणून खरं तर शारदा असा आवाज देऊन शारदा आता इथे तो बॉक्स घेऊन आलेली असते. आता इथे धनंजय खरं जीवा आणि नंदिनीच्या हातात तो बॉक्स ठेवतात आणि म्हणत असतात की हे खरं तर सर्व तुमच्या फॅननी पाठवलेले गिफ्ट्स आहेत तुमच्यासाठी. याला मी खरं तर कचरा समजत होतो, खरं म्हणजे माझ्या डोळ्यात कचरा गेला होता. आता तर खरं मला सगळं काही साफ दिसते असंही ते धनंजय म्हणत असतात. हॅपी व्हॅलेंटाईन डे जीवा नंदिनी असं धनंजय इथे खरं तर या दोघांना विश करत असतात. आता सर्व जे हे फॅन असतात ना हिप हिप हुर्रे असं म्हणून खरं ओरडत असतात. आता नंदिनी देखील इथे बोलत असते. ती म्हणत असते की आता मला सुद्धा जीवाला काहीतरी द्यायचंय. म्हणजे थोडंसं क्लिश आहे पण प्रेमात काही क्लिश नाही केलं तर काय उपयोग आहे असं इथे नंदिनी म्हणत असते. हे ऐकून खरं तर जीवा टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो की असं काय देणार आहेस तू नंदिनी. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की जे तुम्ही मला दिलं तेच मी तुम्हाला देणार आहे असं म्हणून खरं तर ती आता इथे खाली गुडघ्यावर बसलेली असते आणि त्याच्या समोर बसून म्हणत असते की आय ओ यू जीवा असं म्हटल्यावर खरं तर जीवाला इथे सर्व काही गोष्टी आठवत असतात की जीवाने देखील नंदीला सेम असंच म्हटलेलं असतं. आता हे सर्व काही पाहून सर्वच जण इथे फार खुश झालेले असतात. मी फक्त तुमची आहे, ही तुमची चकाचक बाई असं इथे नंदिनी जीवाला म्हणत असते. आता हे सर्व काही ऐकून जीवा मात्र इथे फार खुश झालेला असतो. ते नंदिनीला उठवतो म्हणत असं वेडी आहेस का तू. आता लगेच नंदिनी म्हणते इकडे बघा ना एक काम आहे तुमचं असं म्हणून जीवा खरं खाली वाकलेला असतो आणि नंदिनी त्याच्या गालावर इथे किस देत असते. हे सर्व पाहून खरं तर इथे शारदाने तोंडावर हात ठेवलेला असतो आणि धनंजय देखील मुद्दामच आता मी पाहत नाही काही असं दाखवत असतात. आता जीवा खरंच म्हणत असतो की काय आहे ही नंदिनी असं म्हटल्याबरोबर खरं नंदिनी जीवाला घट्ट अशी मिठी मारत असते. आता इतक्यातच खरं इथे केक वगैरे आलेला असतो. आता सर्व काही इथे छान झालेलं असतं म्हणजे प्रेक्षकांनो फायनली जीवा नंदिनी एकत्र आलेले असतात आणि हे सर्व काही झालेलं असतं ते म्हणजे पार्थ आणि काव्यामुळे. मात्र तिकडे काव्या आणि पार्थचं नेमकं काय चाललेलं आहे हे देखील पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब